नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। शैक्षणिक अर्थ आहे या ठिकाणी तुम्ही 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी 18 ते 40 वर्षापर्यंतची ठेवण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, वेतन तुम्हाला किती दिलं जाणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे सादर करायचे आहे, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती शहर पूर्व यांच्यामार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेला आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस या पदासाठीच वॅकन्सीज निघालेल्या आहेत। कमीत कमी तुम्ही या ठिकाणी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे या ठिकाणी आहे। रहिवासा संदर्भात अट या ठिकाणी आहे। उमेदवार जो आहे या ठिकाणी जो कोणी महिला उमेदवार या ठिकाणी अर्ज करणार आहे तो स्थानिक प्रकल्पाअंतर्गत रहिवासी असणं या ठिकाणी आवश्यक आहे। वय जे आहे तुमचं 6/2/2025 या ठिकाणी काउंट केलं जाईल। 18 ते 35 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। विधवा उमेदवारांना 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। एकूण या ठिकाणी पूर्व विभागामध्ये 15 वॅकन्सीज आहे। शेगावसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे। गाडगेनगरसाठी 1 वॅकन्सी आहे। चिमिनी छावणीसाठी 2 वॅकन्सीसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। बिछू टेकडी उर्दू भाषिकसाठी 1 वॅकन्सी आहे। फेजरपुरा उर्दू भाषिकसाठी 1 वॅकन्सी आहे। वरोडा बडनेरसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे। राजानगर बडनेरसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे। नागपूरपट्टी 2 बडनेर उर्दू भाषिकसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। कैलासनगरसाठी 1 वॅकन्सी आहे। यशोदानगर 2साठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे। महादेवी खोरी 2साठी 1 वॅकन्सी आहे। तिलकनगरसाठी 1 वॅकन्सी आहे। काशीराम चाळ 8साठी 1 वॅकन्सी आहे। निर्मला कॉलनीसाठी 1 वॅकन्सी आहे। चमननगर उर्दू भाषिकसाठी 1 वॅकन्सी आहे। अशा 15 वॅकन्सीज या ठिकाणी पूर्व विभागातून निघालेल्या आहेत। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे पश्चिम विभागासाठी। या ठिकाणी देखील अंगणवाडी मदतनीस पदासाठीच वॅकन्सी या ठिकाणी आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असायला पाहिजे। त्यामध्ये अन्सारनगर उर्दू भाषिकसाठी 1 वॅकन्सी आहे। त्यानंतर अन्सारनगर 1 उर्दू भाषिकसाठी पुन्हा 1 वॅकन्सी आहे। हंबीबनगर उर्दू भाषिकसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे। असीर कॉलनी उर्दू भाषिकसाठी 1 वॅकन्सी आहे। गुलजारनगर उर्दू भाषिकसाठी 1 वॅकन्सी आहे। गुलिस्तानगर 1 उर्दू भाषिकसाठी 1 वॅकन्सी आहे। गुलिस्तानगर 2 उर्दू भाषिकसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। सिद्धार्थनगरसाठी 1 वॅकन्सी आहे। गवळीपुरा 2 उर्दू भाषिकसाठी वॅकन्सी आहे। रमाबाईनगर 2साठी 1 वॅकन्सी आहे। आनंदनगर 1साठी 1 वॅकन्सी आहे। वल्लभनगर 2साठी 1 वॅकन्सी आहे। अकोलीसाठी 2साठी 1 वॅकन्सी आहे। पार्वतीनगर साठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे। माडा 2साठी 1 वॅकन्सी आहे। गवळीपुरासाठी 1 वॅकन्सी आहे। महालक्ष्मीनगरसाठी 1 वॅकन्सी आहे। कमेला ग्राउंड 3 उर्दू भाषिकसाठी 1 वॅकन्सी आहे। अशा एकूण 18 वॅकन्सीज या ठिकाणी पश्चिम विभागासाठी आहे। पूर्व आणि पश्चिम विभागाच्या दोन्ही जाहिराती ज्या आहेत आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। जाहिरातीमध्येच आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे त्या ठिकाणी दिलेले आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।